नमस्कार मंडळी, मी आस्था सटाव आणि मी आज करणार आहे केळीच्या बोंडाची भाजी. एका केळ फूल पण म्हणतात. तर चला मग केळीचा बोंड काढून आणूया परड्यातनं. तर अशा प्रकारे केळीचा बोंड काढून घेतलं. केळ उंच असल्यामुळे ना तर निष्ठान खालीच पडलं. थंयच नळ असल्यामुळे ना तर धुवून घेतलं आणि त्या केळीच्या बोंडाचे कपे असतात ना ते काढून घ्यायचे आणि एक एक करून सोलून घ्यायचं. तर त्याच्यात जो डेट असताना आणि प्लॅस्टिक सारखे असतात काढून घ्यायचं. अशा प्रकारे सगळी नीट करून झाल्यानंतर ती चिरून घ्यायची बारीक. गॅस पेटवलंय आणि टोप ठेवलंय. टोपात तेल, फोडणीसाठी कांदो, आलं लसणाची पेस्ट आणि टोमॅटो. आपण रेग्युलर कसं भाजींका फोडणी करतो तशीच देऊची असतं हे का पण. फक्त बॉन्ड ना कडवट असताना त्याच्यामुळे त्याच्यात मीठ घालून त्या चुरूचा लागता कारल्याच्या भाजीसारख्या. आणि जो रस असताना त्याचा तो टाकून द्यायचो लागता. तर अशा प्रकारे फोडणी घातल्यानंतर त्याच्यात मालवणी मसालो घालायचो, व्यवस्थित तो परतून घ्यायचो. आणि त्याच्यात मी कडधान घातलेलं आहे, चणे. तुम्ही चणा डाळ पण घालू शकता. चणे घातले आणि त्यात पिळून घेतलेला बॉन्ड घातले दूर. व्यवस्थित ढवळल्यानंतर त्याच्यातच 4 चमचे छोटे वाटाप घातलं. वाटाप घातल्यानंतर पुन्हा परतून घ्यायचा, व्यवस्थित ढवळून घ्यायचा आणि पाणी घालायचा शिजासाठी. 20 ते 25 मिनटात एका शिजाक वेळ लागता, त्याच्यामुळे 20 ते 25 मिनटात एका शिजूक ठेवायचा. ताटली ठेवून द्यायची. मग ते चणे पण शिजान येतात त्या भाजीबरोबर व्यवस्थित. अशा प्रकारे भाजी तयार असा. कशी वाटली तुमका ही बोंडाची रेसिपी? आवडल्यास नक्की लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.